चोपडा तालुक्यात सततचा पाऊस सुरू असल्याने शेतातील पिकं ती पावसामुळे पिवळी पडत आहेत। सतत पाऊस पडत असल्याने शेतातील पाणी बाहेर निघत नाही। तसेच सूर्यप्रकाश पिकांना मिळत नसल्याने शेतात शेतकऱ्यांनी पेरणी केलेली पिकं ती पावसामुळे पिवळी पडू लागली आहेत। सूर्यप्रकाश राहील आणि पावसाने काही दिवस उघडीप दिली तर शेतातील मशागत शेतकऱ्यांना करता येईल। सतत पाऊस पडत असल्याने शेतातील मशागत शेतकऱ्यांना करता येत नाही। सततच्या पावसामुळे शेतातील पिकं पिवळी पडत असल्याने पाऊस बंद झाल्यास सूर्यप्रकाश पडल्यावर फवारणी आणि खत देऊन शेतातील पीक परिस्थिती सुधारण्यास शेतकऱ्याला मिळू शकते। मका लागवड केलेली आहे, काय परिस्थिती आहे आता? सध्या तर सततच्या पावसामुळे पिकं पूर्ण पिवळे पडायला लागले। निंदणी नाही, खुरपणी नाही, कोळपणी नाही। त्याच्यामुळे शेतांमध्ये तणांचं प्रमाण खूप जास्त झालेलं आहे। देवाने थोडी उसण दिली म्हणजे कमीत कमी कोळपणी निंदणी तरी होईल। त्याच्यामुळे काय पिकांची वाढ होत नाही आहे, पिवळे पडायला लागले आहेत। सतत जो पाऊस चालू आहे त्याचा परिणाम पिकांवर होतो आहे। हो, पिकांवर होतो त्याचा परिणाम। जसं कमीत कमी थोडं 2-4-8 दिवस थोडा पावसाने विश्रांती दिली की जेणेकरून शेतकऱ्यांना सर्व मशागतीचे कामं करता येतील। जर सूर्यप्रकाश मिळाला पिकांना तर त्याच्यामुळे ते पीक आहे ते धोक्यात येऊ शकतं। हो, निश्चित त्यांची वाढ नाही झाली म्हणजे उत्पन्नावर परिणाम होतो। बरोबर, जेवढी चांगली वाढ तेवढ्या उत्पन्नावरती तिचं फरक पडतो। त्याच्यामुळे अति पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसानच आहे। कमीत कमी देवाने एक 8 दिवस जरी हे दिलं, उघडीप दिली तर शेतकऱ्यांना मशागतीचे कामं करता येतील। ओके। लोकनायक न्यूज